चाय 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 तर नमस्कार मित्रांनो, मिस्टर नरेंद्र गायकवाड 96 च्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. व आजचा जो व्लॉग असणार आहे तो माझ्या दिवसाच्या सुरुवातीपासून तर एंडपर्यंत. व आज मी माझ्या व्लॉगमधचे सदस्य त्यांची थोडक्यात ओळख करून देतो तुम्हाला. तर कुठे गेले हे बघा, ही माझी मिसेस सुवर्णा आणि माझी ही छोटी निधू. निधू हे बघ, ऐकर ते बघ, हाय. आमच्या छोटीचा आज मूड नाही, मूड असल्यानंतर बरोबर ते. तर चला आपण आज आपल्याला थोडक्यात थोडी खरेदी करायची. तर आपण मार्केटला जाणार आहोत. तर आम्ही निघण्यासाठी रेडी आहोत. ॲक्च्युली हे आपलं चालीतलं आहे, त्यामुळे आमचा जिना थोडा हार्ड आहे. पाहू शकतो तुम्ही, हे जिन्यावरती आम्हाला खूप स्ट्रगल करावं लागतं. छोटीला घेऊन चाललो आम्ही बाहेर. हे आपलं ॲक्च्युली चाल आहे, लक्ष्मी निवास चाल. आईच जवळपास मला 1 वर्ष झाला आहे इथे राहतो आपण. आता आणखी एक सदस्याची ओळख करून देतो. ही माझी गाडी आपल्या नेहमीच सोबत असते, त्यामुळे तिलाही घेणं गरजेचं आहे. तर आपण गाडीवरती गेली आहोत. ॲक्च्युली आपलं घरी थोडं रोडच्या जवळ जातो मुलं, तर आपण निघूया गाडीवरती. पकड. इकडे घेतला ना का इकडे घ्यायचा, थोडा फिरवला पुढं ठिकाणचा आला पाहिजे. आपण पुढं बघायचं का आहे का नाही, तर ठोकून त्याला. मैं क्या करूं, फिर जॉब छोड़ दूं? तर बाबा आमची ट्रेनिंग चालू आहे, कारण की फर्स्ट ब्लॉग असल्यामुळे आम्हाला काही जमत नाही. कोचिंग आहे बस. आता फायनली मित्रांनो आपण पोचले आपल्या मंजिल तक. हे मग पाहू शकतो तुम्ही, हा डीमार्ट आहे, हा कल्याणचा आहे. तर डीमार्टमध्ये सिक्युरिटी रिझनसाठी कॅमेरा अलाव नाही करत, म्हणून आम्ही थोडक्यात काही शॉर्ट्स घेतले व निधूने बास्केट ट्रॉलीमध्ये बसून थोडं एन्जॉय केलं व आम्ही खरेदी करून बाहेर निघालो. तर फायनल मित्रांनो आपण पूर्ण आपला खरेदी केलेली आहे आणि जस्ट आता इथं आपण गाडीवरती सामान शिफ्ट करू आणि डायरेक्टली आपली सवारी करू. आपलं सामान शिफ्ट केलं आहे की आपण सरळ इथं निघतो आपल्या घरी. तर आपला प्लॅन चेंज झाला आहे. आपण घरी न जाता मिसेस म्हणाली का आपण काहीतरी नाश्ता करूया. तर आम्ही आज कल्याणचा जो आंबर वडापाव आहे, त्या आंबर वडापावमध्ये आपण आज नाश्ता करू. वडापाव खाऊ, एक पाणी की बॉटल और 2 वडापाव. तर हा पाहू शकता तुम्ही आंबर वडापाव. आणि बाई, या आंबर वडापावचा दिवसांदिवस रेटच वाढत चालला आहे. वडापाव चांगला असतो. नंतर रेट 22 रुपये वडापाव आहे भाऊ, 22 रुपये. फायनली आपण मित्रांनो घरी पोहोचलेलो. आपला सामान आणला, त्यानंतर आपण नाश्ता करायला गेलो. नाश्ता करून आल्यानंतर घरी डायरेक्ट आलो आणि थोडा तास आपण विश्रांती करू. तोपर्यंत आपण थांबूया. तर मित्रांनो संध्याकाळचे वाजले 5. आता आपल्या या प्रवासाला सुरुवात करूया. तो प्रवास म्हणजे जस्ट मी आता ॲक्च्युली उठलं आणि फ्रेश झाल्यानंतर माझी बायको चाय वगैरे रेडी करून ठेवते. तसंच तो चाय समोरून पाहत असेल तुम्ही, तो रेडी आहे. तो आता आपण घेऊन जाणार मार्केटला आणि आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करणार. तर मी डायरेक्टली तुम्हाला मार्केटलाच भेटेल. फायनली मित्रांनो आपण मार्केटला पोहोचले ना. मार्केटला पोहोचून आपण काम सुरुवात करते. जस्ट आज वातावरण. तर मित्रांनो आज फार सारी दुकानं बंद आहेत, कारण की आज सण असल्यामुळे. तर आज आपला चाय मला वाटते थोडा कमी जाईल. शक्यता पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, पण पाहू शकता थोडी पूर्ण दुकानामध्ये. त्यामुळे जरा आज आवड काम आहे, तरी पण ट्राय करू आपण.
फायनली आपण सब्जी मंडीमध्ये आलो आणि मंडीमध्ये आलो आता थोडासा उरलेला चाय चाय आपण सेल करू आणि जर घरी दुसरा चाय बनवून घेतो तो चाय बनवून आपण आणूया चाय 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 मित्रांनो आपली चाय संपली आणि आपण चालू चाय आज दुकानं बघा किती बंद आहेत काय होईल काय समोर वाजले लास्टपर्यंत आहे लास्टपर्यंत पूर्ण दुकानामध्ये आहेत ठीक आहे भाऊला घ्यायचे हे देख काय फ्रेंड आपले काम चालतंय हे देख हे आपल्या भाऊ पण दाखव कुर्ती घ्या 200 रुपयाला पाहू शकता तुम्ही बाहेर किती गर्दी सगळं भाजी वगैरे घेऊन बसतात थोडक्यात दाखवते बघा वेगवेगळ्या भाज्या आहेत मकवादचा मार्केट एकदम टास्क हे हमारा दानिश है इसका भी व्लॉग चॅनल आहे चाय नाही संपले चाय संपले तर चला आपण डायरेक्टली आपण आपली चाय आणूया फायनली मित्रांनो आपण दुसरी चाय घेऊन आलो मार्केटला तर वेळ न करता पटापट आपण ही चाय सेल करून टाकू पूर्ण संपून टाकू त्यानंतर कलेक्शन करून भेटूया भावना आज भाजी मार्केटमध्ये बघा कसलं भारी दिसतं लाईट वगैरे एकदम भारी केली त्यामुळे एकदम झकाच दिसते बघ हां एकदम सुपर तर मित्रांनो फायनली आपलं काम झालेलं आहे कलेक्शन पण आपलं जमा झालेलं आहे काही कलेक्शन राहिलेलं पण आहे तो आपण थोडासा तर कलेक्ट करू आणि आजचं मित्रांनो फायनली आपला कलेक्शन झालेलं आहे पूर्ण आणि आज चांगल्या प्रकारे कलेक्शन झाला आज धंदा ॲक्च्युली नव्हता पाहिजे तसा आणि पूर्णपणे आज सण असल्या कारणाने पूर्णपणे दुकानं बंद होती तर बहुतेक कस्टमर माझे नव्हते तरी पण आपण एक चॅलेंज घेतला आणि तो पूर्ण केला कारण की आज मला वाटत नव्हतं का जास्त चाय विकलं जाईल पण आपण प्रयत्न केला की चाय संपवून गेला तर अशा प्रकारे आजचा हा आपला ब्लॉग होता तर आजचा हा ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा सबस्क्राईब करा की काही माझ्या या ब्लॉगमध्ये कमतरता असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मी अप्लाय करेन हा ब्लॉग आणखी कसा चांगला होईल याचा मी प्रयत्न करेन सो आजचा ब्लॉग आपण इथे थांबूया बाय बाय टेक केअर